नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. तृतीयपंथीयांवर हल्ला झाल्याप्रकरणी प्रवीण महाले यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप. तृतीयपंथीय शिल्पा राजू जगताप, प्रवीण दयानंद महाले आणि सोनाली राजेंद्र बलक यांच्यावरील हल्ला प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मंगळवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण महाले आणि शिल्पा जगताप यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हल्ला झालेला हा सारिका उर्फ सुनील यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीनं घडून आणल्याचा गंभीर आरोप केला. पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण महाले यांनी सांगितले की पंचवटी परिसरात आमच्यावर जो हल्ला झाला होता तो सारिका उर्फ सुनील यांनीच केला होता. त्यानंतर आम्हाला महामंडलेश्वर शुभांगी शिंदे यांचं नाव घेण्यास भाग पाडण्यात आलं. त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्याचा कट रचण्यात आला असा दावा त्यांनी केला आहे. शिल्पा राजू जगताप यांनी महाले यांच्या आरोपांना दुजोरा देत हल्ल्यामागे सारिका उर्फ सुनील यांचाच हात असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलंय. 9 जून रोजी पहाटे पंचवटी परिसरात अमरधाम ते रामकुंड मार्गावरील शिवभोजन केंद्रासमोर सोनाली राजेंद्र बलक, शिल्पा राजू जगताप, प्रवीण दयानंद महाले यांच्यावर हल्ला झाला होता. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. या हल्ल्यात फुटलेल्या बिअरच्या बाटलीने मारहाण करण्यात आल्यानं शिल्पा जगताप आणि प्रवीण महाले गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात 2 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर शुभांगी शिंदे यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. उपचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही व्यक्तींवर हल्ल्याचा आरोप केला होता. महाले आणि शिल्पा जगताप यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या नव्या आरोपांमुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. शुभांगी शिंदे यांचं नाव जाणीवपूर्वक या वादात ओढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून हल्ल्यामागील खरा सूत्रधार कोण याबाबत नव्यानं प्रश्न उपस्थित झालेत. सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून संबंधित प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. विविध घटनांमागील परस्पर संबंध, हल्ल्यांमागील नेमके कारण आणि करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक. मी राहणार पंचवटीत. काही 8-15 दिवस पहिले जो हल्ला झाला हे सारिका उर्फ सुनील यांनीच केलता. त्याच्या हाताने वार केला आणि मला म्हणे शुभांगीचं नाव घ्यावं लागेल तुला, त्यांचं नाव घेऊन फसवायचं आहे त्यांना. बस मला ते असे बोलले आणि त्यांनी माझ्यावर वार केला आहे, त्यांनीच केला आहे. आणि आम्ही यांच्याकडे आलो, यांची आम्हाला जोर जबरदस्ती काही नाही आहे, पण त्यांचा खूप अत्याचार झाला, खूप शिव्या गाळ करायचे ते आम्हाला. त्याच्यामुळं मी माझ्या गुरुचा आम्हाला जोर जबरदस्त काही नाही आहे. आम्ही त्यांच्याकडनं खुशीने आलो आहे. बस नाव सांगा. चालू झालं. जय श्रीराम, जय शिवराय. मी प्राजक्ता नाशिककर. मी आता काही दिवसापासून प्रकरण चालू आहे हे सगळं उघडकीस आलं आहे, तुम्ही पाहिलंच आहे. आणि मी स्वतः जुन्या नाशकात राहते जिथं हिजडा कब्रस्तान आहे. मी तिथून सतत येणं जाणं करत असते. उद्या चालून जर माझ्या जीवाला काही कमी जास्त झालं तर याचे जिम्मेदार फक्त सलमा उर्फ सलीम आणि सुनील उर्फ सारिका हेच राहतील. जय श्री जय श्रीराम. जय श्री. ओके. मला एकच बोलू द्या ना. नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. तुम्हाला तर माहीत आहे कायद्याचा दुरुपयोग करून हे जे जिहादी किन्नर आहेत, हे माझ्या जी शिल्पा गुरु आहे त्यानंतर ही जी बिल्लो यांच्यावर खोटे वार करून माझ्या शुभांगी गुरुची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न जो सुनील आहे जो 2 परांचा बाप, तो खरंच किन्नर तर नाहीच आहे मुळात, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यांनी स्वतः त्याचं धर्म परिवर्तन करून तो किन्नरांना त्यानंतरनं जे आमचे हिंदू. श्रीराम. मी शिल्पा गुरु शुभांगी. माझ्यावरती 8-15 दिवसापूर्वी जो हल्ला झालेला होता वो हल्ला सारिका उर्फ सुनील याने करायला लावलेला होता. आणि हल्ला करण्याचं कारण असं होतं की माझी गुरु शुभांगी हे हिंदू धर्माचं काम करतात. त्या हिंदू धर्माच्या कामामध्ये अडथळे घालण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा हल्ला त्यांनी आमच्यावर स्वतः केला आणि आम्हाला त्यांचं नाव घ्यायला लावलं. याच्यामध्ये माझ्या गुरुचा कसल्याही प्रकारचा दोष नाही. आणि इथून मागे सुद्धा मी त्यांच्याकडं होते, त्यांच्याबद्दल बाईट दिली आणि तुम्हीच सर्व मीडियावाले लोक होते माझी बाईट वगैरे घ्यायला. त्यांचं सर्वांचं माझ्यावर खूप प्रेशर होतं. त्यांनी माझ्याकडून बळजबरी बाहून लिहून घेतला, त्यांनी माझ्या व्हिडिओ वगैरे काढल्या. आज उद्या त्यांनी माझा व्हिडिओ माझा बाहून बाहेर काढला. माझ्यावरही कसल्याही प्रकारचा जर त्यांनी प्रेशर केलं तर मी स्वतः माझ्या जीवाचं कमी जास्त करून काही खाऊन पिऊन मी फाशी घेऊन मरून जाईल, पण कधी माझ्या गुरुची साथ सोडणार नाही. आणि माझ्या गुरुबद्दल मी एवढ्याच कारणामुळे गेलते की माझ्या गुरुचे माझे काही 2-2 शब्द झाले.
ते मालक होते, त्यांच्याकडे मी गेले. आमच्या गुरुचरणाचे काही 2-2 शब्द येते, तुम्ही मिटवा. त्यांनी ते मिटवले नाही. त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्या गुरुचा जुना काय असलेला त्यांच्या सोबतचा दुश्मनदारीपणा आहे तो माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी तो मिटवण्याचा प्रयत्न केला. मला पुढं केलं, माझ्या गुरुबद्दल मला भडकावलं, माझ्या गुरुबद्दल मला काय काय सांगितलं. आणि आजपर्यंत मीडियावरती, इंस्टावरती, इकडं तिकडं कुठंही कसल्याही प्रकारचं मी काही वाईट वंगळ बोललेलं असेल, या सर्व गोष्टींचं माझ्यावरती प्रेशर होतं आणि प्रेशराईज असल्यामुळे मी सगळं बोललेले आहे. आणि आता मी परत माझ्या गुरु काढलेला आहे. माझ्या गुरुचा मला कसल्याही प्रकारचा दबाव नाही. आणि इथून पुढे जर मी कोणाकडे जाऊन परत पलटी खाऊन जर माझ्या गुरुबद्दल बोलल किंवा मी काही करल तर प्रशासनाने, पोलिसांनी माझ्यावर कारवाई करावी, सक्त माझ्यावर कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे. आणि माझ्या गुरुचा मी कधी साथ सोडणार नाही. माझे गुरु खूप चांगले आहे. माझे गुरु हिंदू धर्माचं काम करतात. त्या कामात अडथळे घालण्यासाठी ते लोक हे करत आहे. आणि आता आगामी आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा येत आहे. या कुंभमेळ्यामध्ये या लोक मागण्या खाण्यास तुमची सक्त मनाई राहील. त्याच्यानंतर आम्ही जर का नाही बोललो तर ते आम्हाला म्हणतात की तुम्हाला असं करू, आमच्याकडनं बॉन्ड लिहून घेतलेत त्यांनी, तुम्ही या बाजारामध्ये मागायचं नाही. आणि मुळात आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो आणि आपण एक स्वतंत्र नागरिक आहोत आणि आपल्याला पूर्णपणे स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला तर माहीत आहे, संविधानाने आपल्याला पूर्णपणे अधिकार दिला आहे की आपण आपल्या मर्जीप्रमाणे जगू शकतो आणि वावरू शकतो. तर मुळात तुम्हाला एकच सांगायचं आहे, हे जिहादी जे किन्नर आहे हा सुनील उर्फ सारिका, त्याच्यानंतर सलीम उर्फ सलमा यांनी एवढा आतंक केलेला आहे. जे आपले हिंदू किन्नर आहेत ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यावरती एवढा अति केलेला आहे त्यांनी. आणि जे किन्नर त्यांच्याकडे आहेत त्यांना आपल्याला फक्त त्यांच्याकडून त्यांची सुटका करायची आहे. मी एवढं सांगते. आणि तुम्हाला एक सांगते मित्रांनो, ना मुझे नाम चाहिए, ना मुझे इनाम चाहिए, ना मुझे नाम चाहिए, ना मुझे इनाम चाहिए, मुझे बस मित्रांनो, आपण आपल्या स्वतंत्र भारतामध्ये राहतो हे सर्वांना माहीत आहे, ठीक आहे ना. जो हल्ला जो गुरुवरती झाला होता त्याच्यामध्ये याच्यामध्ये पूर्णपणे 2 मिनिट ठीक आहे. होता लाडकी नाशिकची उर्फ रोहन याच्यावर हल्ला झाला होता. त्याच्यातलीच एक माझी शिष्य शिल्पा हिच्यावरती हल्ला झाला होता असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तो हल्ला मी केला होता असं त्यांचं म्हणणं होतं. पण मला कालच असं कळालं की तो हल्ला सारिकाने ह्या किन्नरांवर केला होता. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका कसे ते समाजामध्ये माझी प्रतिमा मलिन करतात आणि कसं कायद्याने मला अडकवण्याचा ते प्रयत्न करतात. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका, ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका. पब्लिक मायबाप ते देऊन टाका. तर ती जबाबदार म्हणा. हॅलो गाईज, जय श्री महाकाल, जय अंबे. मी सोनिया पुजारी नाशिककर. बघू शकता गाईज, तर याच्या आधी जे पण काही प्रकरण घडलं होतं आता त्याची संपूर्ण सत्यता समोर आली आहे. आणि जगदुनिया, मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते, माझे मायबाप, माझे पोटाचे अन्नदाता, तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मी चुकीची नव्हते, मी खऱ्याची साथ दिली म्हणून आज परमेश्वराने आणि सकल हिंदू समाजाने तुम्ही आमची साथ दिली म्हणून आज इथवर सगळे पोहोचले. आणि मागं पण जान्हवीचं माझं जे पण काही प्रकरण झालं होतं वाद त्यांनीच निर्माण केलेला होता. म्हणून काहीच मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते, सकल हिंदू समाजाला तर माझी कळीच म्हणजे एवढे आभार मी कसे मानू सकल हिंदू समाजाचे हेच मला कळत नाही. आणि काहीच फक्त आता एवढीच तुमच्याकडे अपेक्षा आहे का मी विंचूरला राहते आणि जे पण किन्नर ज्यांच्या तिथं राहता, घरीदारी राहता, त्यांना मागून खाण्याचा पूर्ण अधिकार आहे. यांची जोर जबरदस्ती त्याच्यावर नाही. म्हणून मी प्रॉपर विंचूर निफाड, तालुका निफाड, जिल्हा नाशिकची आहे. आणि मी आता ते माझ्या गावचे बाजारा मी मागणार आहे. याच्यानंतर जर त्यांनी काही माझ्यावर ऑप्शन किंवा माझ्यावर मारहाण केली तर यांचा कारणीभूत तेच राहतील. जय अंबे, जय श्री महाकाल. बोला सत्य सनातन हिंदू धर्म की जय. 1 मिनिट. येऊन देत नव्हते आणि ह्या गुरूंचा काही संबंध नाही. मी माझ्या मर्जीने यांच्याकडे आलेले आहे. यांचा मला खूप दबाव होता आणि मला असं म्हणता की तू कोणत्या बाजारात जायचं नाही, कुठं जायचं नाही आणि त्यांच्याकडे गेले तरी तुला मारहाण करू, तुझ्या घरी दारी येऊ, सगळ्यांना मारहाण करू. त्याच्यामुळे बस सोनी पण